पाहुयात पुढची बातमी। पुण्यामध्ये भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय महिलांचा फोटो लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मांकडे महिलांनी याविषयी तक्रार केली आहे। सिद्धार्थ शिरोळे हे पुण्याच्या शिवाजीनगरमधून भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली आहे। कारण सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेसाठी महिलांकडून अर्ज प्राप्त होत आहेत। तर दुसरीकडे राजकारण्यांकडून सुद्धा याविषयी प्रमोशन केलं जात आहे आणि जाहिरातबाजी केली जात असतानाच पुण्यामध्ये भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झाली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय महिलांचा फोटो टाकला होता आणि त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। ज्यांची फोटो आपण घेतो त्यांची परवानगी घेतलीच गेली पाहिजे। नाही घेतली असेल तर ती आमची चूक आहे आणि पुढच्या काळामध्ये शेवटी योजना चांगली आहे। जवळपास 1 कोटीच्या वर महिलांनी बहिणींनी या योजनेची मागणी केली आहे, अर्ज केले आहे। रक्षाबंधनाला काहीतरी सरकार त्यांना राखीची भेट देईल, पण काही जर एखादी या जाहिरातीमध्ये चूक झाली असेल तर दुरुस्त केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।